मंडळी, मी दीपाली तुमचं स्वागत करत आहे माझ्या किचनमध्ये। तर मी आज बनवणार आहे मुरमुऱ्यांचा भडंग। त्याच्यासाठी मी हे असे टपुरे मुरमुरे घेतलेले आहेत, 250 ग्रॅम आहेत हे। तर आता आपण ह्याला अशी फोडणी द्यायची आणि ह्याचा कसा चिवडा बनवायचा ते बघूया। तर त्याच्यासाठी मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये मी तेल टाकणार आहे। आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे नाही आहेत, तळून घ्यायचे। त्याच्यामुळे इथे मी तेल टाकणार आहे भरपूर। 250 ग्रॅम मुरमुऱ्यांच्यासाठी मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। ह्या वाटीच्या प्रमाणाने घ्यायचे, तुम्ही कोणत्याही एका छोट्या वाटीच्या प्रमाणाने घेऊ शकता। हे शेंगदाणे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे। हे वाढून घेऊया आणि मुरमुऱ्यावरती टाकून घेऊया। हा लसूण आहे 2 गड्डे। ह्याला मी नुसतं वरची साल काढले आणि एक असं जरासं ठेचून घेतलेला आहे। हा टाकायचा ह्याच्यामध्ये, पण आपल्याला छानपैकी तळून घ्यायचं आहे। हा आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे लसूण। तर हा बघा, हा फ्राय झालेला आहे लसूण। आता आपण हा मुरमुऱ्यांच्यावरती टाकूया। आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्ता टाकायचा आहे। हा कढीपत्ता पण ह्याच्यामध्ये तळलेला टाकायचा आहे। आता हा एक छोटा तडका पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण 1 चम्मच मोहरी ऍड करूया। द्यायचे मोहरी आपल्याला। अर्धा चम्मच जिरे ऍड करूया। हा अर्धी वाटी बेडगी मसाला आहे, मिरची पावडर आहे फक्त, तो घालूया आणि हे लगेच गॅस ऑफ करायचा आहे आणि हे हलवून आपल्याला मुरमुऱ्यांच्या वरती टाकायचं। तर हे सगळं आपल्याला मसाल्यावरती घालायचं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे। हा 1 वाटी फरसाणा आहे, तो घालायचा आहे। चवीनुसार साखर ही बारीक केलेली आहे ते ऍड करायचे आणि हे सगळं व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हा एक 15 दिवस तरी छान राहतोय चिवडा। हाताने सगळा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हा आपला चिरमुऱ्यांचा चिवडा तयार झालेला आहे। तर हा चिवडा आपला एक 15 दिवस तरी काही होत नाही। ह्याला प्लास्टिकच्या बरणीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कॅरी बॅगेमध्ये जरी भरून ठेवला तरी तो मऊ वगैरे काय पडत नाही आणि हे 15 दिवस छान टिकतो असं। तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा। थँक्यू।